नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे व्हॉइस ऑफ कॉमन पीपल. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि व्हिडिओ थोडा लॉंग चालणार आहे. तर आजचा विषय आहे पुणे हे IT सिटी आहे, युथ सिटी आहे का डेप सिटी आहे. तर आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पुणे हे पहिल्यापासूनच पूर्वेकडचं ऑक्सफर्ड म्हणतात. फार स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्यात नामवंत शिक्षण संस्था होत्या, जसं की फर्ग्युसन, SP, त्यानंतर नंतरच्या कालावधीत आलेल्या भारतीय विद्यापीठ, सिम्बॉसिस. यामुळे काय देशभरातून जे लोक शिक्षणासाठी येत ते इथं आले, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं. त्यानंतर ते इथेच नोकरी व्यवसाय निमित्त स्थायिक झाले. इथले चांगलं हवामान, पाण्याची उपलब्धता आणि बऱ्यापैकी इंग्लिश लिटरसीचा असणारा आणि वापर, यामुळे पुण्याची कीर्ती पूर्ण भारतभर पसरली. त्यानंतर 2000च्या सुरुवातीला काय झालं, IT कंपन्यांचं, तसं हिंजवडी IT पार्क आला 2000ला. त्यानंतर मगरपट्ट्याला आला, त्यानंतर खराडीला आला. त्यानंतर या 10 वर्षात पुण्याची ग्रोथ एवढी झाली की पुणे हे पूर्ण IT सिटी झालं. IT सिटी बरोबर रिअल इस्टेट क्षेत्र पण वाढलं, कारण IT कंपन्यांचे अशी रिक्वायरमेंट असते की त्यांना जे मनुष्यबळ आहे ते पुण्यासारख्या शहरात कुशल मनुष्यबळ भेटू शकतं. आणि त्या मनुष्यबळाचा असं त्यांना काय पाहिजे, त्यांना कंपनीच्या वर्क लोकेशन पासून जवळ फ्लॅट पाहिजे. त्यामुळं हे टोले जंगल टाउनशिप वगैरे भरपूर उदयास आलं. पण आता जेव्हा 2026 आपण विचार करतोय तर पुण्याची लोकसंख्या ही 70 लाख आहे आणि पिंपरी चिंचवडची 51 लाख आहे. तर दोन्ही मिळून 1 ते 1.25 कोटी नागरिक राहतात. तर मग आजचा असा प्रश्न आहे, पुण्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. पहिलं पुणे शिक्षणाचं माहेरघर होतं. त्यानंतर शिक्षणाचं माहेरघर त्यानंतर पुण्याला पेन्शनरांचं शहर, सायकलिंगचं शहर असे तुलना केली. त्यानंतर भारतभरातले विद्यार्थी इथं चांगल्या दर्जेदार शिक्षणासाठी येऊ लागले. त्यानंतर पुणे शिक्षणाचं माहेरघर झालं. शिक्षण नंतर इथं तर रोजगार, व्यवसाय ही त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतर ITचा उदय झाला. त्यानंतर पुणे ही IT सिटी झाली. साधारण 2000-2005च्या दरम्यान जसं IT क्षेत्र वाढायला लागलं त्यावेळेस 1 BHK फ्लॅट 5-1 लाखांपासून भेटायचा. तर 5 लाख म्हणजे त्यावेळेस फार वाटायचे, कारण त्यावेळेस सोनं पण 10,000 तोळा असं वगैरे होतं. पण आता 2026ला आपण विचार करतोय तर 2026ला म्हणजे जवळपास 20 ते 25 वर्षांच्या कालावधीत पुण्यात कोणत्याही एरियात जा, तुम्हाला फ्लॅट 1 BHK फ्लॅट तर 55 ते 60 लाख आणि 2 BHK 80 लाखाच्या खाली कुठं भेटत नाही. वरून दर्जेदार बांधकाम नाही, पाण्याची काही गॅरंटी नाही. जसं की आपण तुम्ही पाहिलेच असेल, पुण्याचं जे आहे पूर्व आणि पश्चिम भाग, जसं की तिकडे हडपसर आहे, येरवडा आहे आणि इकडे जसं की हिंजवडी आहे, पुनावळे, ताथवडे आहे. या सगळे ज्या सोसायटी आहे, मोठ्या मोठ्या सोसायटी आहे, एका सोसायटीत जवळपास 300, 400, 500 फ्लॅट. पण एकाही बिल्डरने पाण्याची शाश्वत व्यवस्था केली नाही, फक्त PCMCचं पाणी. पण एवढे लोक राहायला आले, किती पाणी लागतील ना, याचं राज्य सरकारने ऑडिट केलं ना, महारेरा जे परवानगी देत आहे फ्लॅटला त्यांनी ऑडिट केलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पासूनच सगळीकडे टँकरचं चालू आहे. आणि जो टँकरचा जो एक्स्ट्रा भूर्दंड आहे तो मेंटेनन्सच्या नावाखाली ग्राहकांकडून वसूल केला जातो. पण हाच फ्लॅट घेताना हे लोक जे कस्टमर आहे ते कधीच चौकशी करत नाही, तुमच्याकडे STP प्लांट आहे का, तुम्ही पाण्याची काय व्यवस्था करणार. नुसतं म्युन्सिपालिटीचं पाणी किती पुरणार. कारण जेव्हा पुण्याच्या सगळ्या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे 29-30 TMC, त्यावेळेस काही शेतीलाही पाणी द्यावं लागतं. पण त्यावेळेस पुण्याची लोकसंख्या एवढी नव्हती. साधारण 10-1 लाख लोकसंख्या असं दोन्ही मिळून, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर म्हणून. आज हीच लोकसंख्या जवळजवळ 1 ते 1.25 कोटीपर्यंत गेली. आणि मग एवढ्या यांना पाणी द्यायचं तर काय आपल्याकडे आहे काय, STP प्लांट आहे ते बहुतेक आहे सोसायटी कागदोपत्री दाखवतात. मध्ये सरकारने मध्ये हे पण केलं होतं, ज्या सोसायटीने STP प्लांट नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पण अजून बहुतेक सोसायट्यांनी ते भरून नाही दिलं, किंवा ज्यांचे फार थोड्या सोसायटींचे चालू आहे. नवीन सोसायटी फॉर्म मध्ये STP प्लांट चालतो, 5 वर्षात पुन्हा बंद पडतो, कारण तो मेंटेनन्स ठेवायचा खर्च जास्त असतो. असं जे सोसायटी सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे त्या अध्यक्ष त्याची बॉडी सांगते. तर पुण्याच्या पाण्याचा याचा कोणी विचारच केला नाही.
ही एक समस्या झाली. आणि अजून दुसरी एक समस्या, पुणे ही ना आता डेप सिटी झाली. डेप सिटी म्हणजे कर्जाची सिटी झाली. तुम्ही लांबून लांबून फार चांगलं वाटतं की हो, खूप सगळे आय टी प्रोफेशनल इथं आहे. इथून एक दगड मारला, कोणाला फेकून मारला तरी आय टी प्रोफेशनलला जाऊन लागेल, अशी परिस्थिती आहे. पण मग त्या आय टी प्रोफेशनलनी काय करावं? 40,000 50,000 पगार आहे, त्यांनी पण 40 50 50 60 1 कोटीचे लोन घेऊन फ्लॅट्स घेतले, बरोबर. आणि आता आय टी क्षेत्रामध्ये ए आयचा वाढणारा प्रभाव, यामुळे या जॉब कुठपर्यंत टिकतील, किंवा यांनी जर ते नवीन जे टेक्नॉलॉजी येते ए आयशी जुळून नाही घेतलं तर बहुतेक जण थ्रू आउट होतील. हे सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आणि मी स्वतः आय टी क्षेत्रात काम करतो, तर मी हे सांगायला मला काय असं संकल्प नाही. जे आहे ते आहे, ही सत्य परिस्थिती आहे. तर मग आता हे एवढे कर्ज घेतले, एवढे डाऊन पेमेंट भरले, हे तर पुढे असाल. आणि आपलं असणार आउटसोर्सिंगचं धोरण. इंडिया काय जे सॉफ्टवेअर बनवत होते, मोस्टली सगळ्या सर्व्हिस बेस्ड कंपन्या, सगळ्या MNC कंपन्या पुण्यात आहे. HCL, इन्फोसिस, TCS, ॲक्सेंचर. पण सगळ्या या सर्व्हिस बेस्ड कंपन्या, यांचं एक पण असं प्रोडक्ट नाही आहे जे अमेरिकन, मोस्टली युरोपियन आणि अमेरिकन क्लायंट आहे, ते त्यांचा खर्च कमी करण्यासाठी इंडियन कंपन्यांना काम देतात. पण मग आता सरकारने एवढे सगळे आहे, पुण्यात जवळपास 10 लाख लोक आय टी क्षेत्रात असतील. पण आता या 10 लाख लोकांचा आता जर ए आयचा एवढा प्रभाव वाढतोय, तर यांच्या अचानक जॉब गेलं तर यांना काय करायला पाहिजे? सरकारकडून यांना असं कोणतंही संरक्षण नाही. जसं की तुम्ही सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटमध्ये असता, तुम्हाला हे घ्यायचं असेल, सरकारी काम बंद झालं तर 1 वर्ष 2 वर्ष, बाकीच्या कंपन्या जसे फक्त टाटा ग्रुप जर सोडला तर जॉबची शाश्वती बहुतेक ग्रुपकडून नाही आहे. आणि ह्या लोकांनी फार मोठे मोठे लोन घेऊन ठेवले. पुण्यात किती पगार असला, 1 लाख असो 1.5 लाख असो, जेवढा जास्त पगार तेवढं जास्त लोन, बरोबर. आणि त्याला कारण पण सोशल मीडिया आहे, बरोबर. फ्लॅट घ्यायचे, गाडी घ्यायची, मॉलमध्ये जायचं, आणि क्रेडिट कार्ड. मग पुण्यात असा एक नवीन डेटा आलाय रिसेंटली की पुण्यात सगळ्यात जास्त अनसिक्युअर्ड लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन आणि होम लोन याचं प्रमाण फार आहे. तर सरकारने या बाबतीत थोड्या उपाययोजना कराव्या. एवढे सगळे लोक आय टी क्षेत्रात काम करतायत, ए आयचा वापर प्रचंड वाढतोय. ह्या लोकांनी प्रचंड कर्ज घेऊन फ्लॅट्स म्हणा, गाड्या म्हणा, प्लॉट्स घेतले आहे, फार गुंतवणूक केली आहे. पण हे जे क्षेत्र आहे आय टी क्षेत्र, हे पूर्णपणे अमेरिकेच्या ताब्यात आहे. आणि अमेरिकेचे मिस्टर ट्रम्प यांचे धोरणं पाहता, ते भारताला कधी काय करतील काही सांगता येत नाही. त्यांचे धोरण म्हणजे आज एक उद्या एक परवा, काही माहीत नसतं. तर याचा सगळ्यांनी विचार करावा. सरकारने कसं धोरण आखावं. जे आय टी एम्प्लॉय आहे पुण्यात भरपूर संख्या आहे त्यांची, त्यांनी फार मोठे लोन्स घेतलेले आहे. आणि या लोन्सच्या भरोश्यावर बिल्डरांनी पण फार बांधकाम केलेलं आहे. आणि आता हे सगळ्यांचा जर फुगा फुटला तर पुढे कसं होईल? तर सरकारने या बाबतीत एक कमिटी स्थापन करून कमीत कमी आय टी एम्प्लॉईला थोडं संरक्षण द्यावे, एवढी विनंती. धन्यवाद. आपला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, काही तुमचे सजेशन्स असतील, त्या तुम्ही जरूर आपल्या जे यूट्यूब हँडल आहे व्हॉइस ऑफ द कॉमन पीपल याच्यावर पोस्ट करा. तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. आणि आपलं चॅनल जास्त ते शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.